Mathematics in Yashwantrao Chavan Varna Mahavidyalaya Varnanagar. Today we will discuss the nature of question paper in 11th Science Mathematics. Firstly, it is my duty to introduce myself, my college and my subject also. Okay? Myself, Ravindra Sudashil Paimar, I post RLA and qualification is MSc PM Mathematics. Okay, now discuss nature of question paper 11 Science. Okay, firstly, the 11 Science is evaluation in 200 marks. Okay, in year 11 Science, unit test first. How many marks? 25 marks. Here 20% syllabus. Okay, in 11 Science. 11 Science, 2 books. Okay, Mathematics first and Mathematics second. Which type? We know with 10th standard algebra and geometry. This type 11 Science, 2 books, Mathematics first and Mathematics second also. Terminal exam. How many marks? 50 marks terminal exams. Next, unit test second. How many marks? 25 marks. And next, annual exam. Okay, annual exam. How many marks? 80 marks. Okay, 100% syllabus here coming. Practical exam. How many marks? 2 marks. Total is equal to 200. Okay, you got how many marks? 70 marks. Then you will be pass in 35%. Okay. Now look again. The unit test first. ही तुम्हाला काय द्यावी लागणार आहे? प्रथमतः युनिट टेस्ट फर्स्ट ही 25 मार्काची तुम्हाला द्यावी लागणार आहे. त्याच्यामध्ये 11वी सायन्सचे तुम्हाला 20% सिलेबस असणार आहे पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड बुक मध्ये. त्यानंतर तुम्हाला टर्मिनल एक्झाम द्यावी लागणार आहे. त्या टर्मिनल एक्झाम चा जो काही क्वेश्चन पेपर असणार आहे तो क्वेश्चन पेपर असणार आहे 50 मार्क्स. यासाठी तुम्हाला जो काही टाइम पिरियड असणार आहे तो टाइम पिरियड असणार आहे 2.5 तासाचा. नेक्स्ट युनिट टेस्ट. हाउ मेनी मार्क्स? 25 मार्क्स. ओके, युनिट टेस्ट सेकंड मध्ये काय असणार आहे तर तुम्हाला इथे 20% सिलेबस असणार आहे. यासाठी तुम्हाला 1.5 तास वेळ असणार आहे. ॲन्युअल एक्झाम किती मार्काची असणार आहे? 80 मार्काची असणार आहे. या ॲन्युअल एक्झाम मध्ये तुम्हाला काय असणार आहे तर 100% सिलेबस असणार आहे 11वी सायन्सचा. आणि या 100% सिलेबस साठी तुम्हाला ते 80 मार्काचा क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला 3 तासाचा अवधी असणार आहे, वेळ असणार. नेक्स्ट, प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे. 20 मार्काची प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे. वर्षभरामध्ये आपण जे काही प्रॅक्टिकल्स घेणार आहे त्या प्रॅक्टिकल्स मधले काही क्वेश्चन्स काढले जाणार आहेत. त्याच्यावरती क्वेश्चन पेपर सेट केला जाईल. ईच क्वेश्चन इन 5 मार्क्स. तर तुम्हाला 5 मार्काचे काय करायचे तर 4 क्वेश्चन सोडवायचे 20 मार्कासाठी. तुम्ही 3 क्वेश्चन सोडवले 15 मार्क. आणि तुमचे जे काही जर्नल असणार आहे प्रॅक्टिकल वर त्यासाठी 5 मार्क असे 20 मार्क. टोटल हाउ मेनी मार्क्स? 200 मार्क्स. या 200 मार्कापैकी तुम्हाला वर्षभरामध्ये जर 70 मार्क पडले 200 पैकी तर तुम्ही 35% गावू शकता तर पास होऊ शकता. तर वन बाय वन याचं नेचर जे काय आहे ते नेचर आपण काय करणार आहोत ते पाहणार आहोत. फर्स्ट काय तर युनिट टेस्ट आहे. ओके, तर आपल्याला काय बघायचं फर्स्टली क्वेश्चन पेपर फॉर्मॅट फॉर युनिट टेस्ट. ओके, युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर कसा असणार आहे? ओके, तुम्ही फर्स्ट काय करणार आहे 11 सायन्सला ऍडमिशन घेतल्यानंतर फर्स्ट या क्वेश्चन पेपरला तुम्ही काय करणार आहे तर या पॅटर्नला फेस करणार आहात. तर फर्स्ट काय सांगितलंय जो काय मार्क असणार आहे 25 मार्क असणार आहे. टाइम पिरियड असणार आहे तो 1.5 आवर्स असणार आहे. तर क्वेश्चन याच्यामध्ये 4 सेक्शन असणार आहे तुम्हाला सॉल्व करण्यासाठी. तर सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी जो काय क्वेश्चन पेपर असेल तो 4 पार्ट मध्ये काय झाला असणार आहे तर डिस्ट्रीब्यूट झाला असणार आहे. कोणत्या 4 पार्ट मध्ये? ए, बी, सी. तर ए पार्ट मध्ये काय असणार आहे तुम्हाला तर सिलेक्ट अँड राइट करेक्ट आन्सर. सिलेक्ट अँड राइट करेक्ट आन्सर. ओके, 2 मार्क्स इच. प्रत्येक तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, एमसीक्यू असणार आहे. ते प्रत्येक एमसीक्यू किती मार्क्ससाठी असणार आहे? 2 मार्क्स. ओके, फर्स्ट आणि सेकंड असे 2 तुम्हाला काय दिले जाणार आहेत तर एमसीक्यू दिले जातील. आणि प्रत्येक एमसीक्यू किती मार्कासाठी असणार आहे? 2 मार्कासाठी. ते तुम्हाला हाउ मेनी मार्क्स? हियर 4 मार्क्स. 4 मार्क्स साठी तुम्हाला काय असणार आहे एमसीक्यू. आन्सर द फॉलोइंग. ओके, आन्सर द फॉलोइंग 1 मार्क्स इच.
प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला किती मार्काचा असणार आहे? 1 मार्कासाठी असणार आहे क्वेश्चन नंबर 2 साठी. असे किती क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात? 1 2 3 तीन क्वेश्चन्स असणार आहेत. PS means very short answer question. Very short answer question. One sentence या only two sentence answer. How many marks here? 3 marks. 3 marks question number. Okay. Next section B. Section B, attempt any 4. Okay. Attempt any 4. 2 marks each question. प्रत्येक क्वेश्चन किती मार्काचा असणार आहे? 2 मार्काचा. त्यापैकी तुम्हाला किती क्वेश्चन सॉल्व करायचे? 4 क्वेश्चन्स. हाऊ मेनी क्वेश्चन्स? 4 क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 3 पासून क्वेश्चन नंबर 8 पर्यंतचा जो काय पार्ट असणार आहे तो सेक्शन कुठे असणार आहे? बी मध्ये असणार आहे. 2 मार्क्स काय करायचे तर तुम्हाला जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स काय करायचे तर सॉल्व करायचे. प्लीज 3 4 5 6 7 and 8. हाऊ मेनी क्वेश्चन्स? 6. ओके 6 to 12 marks. Okay, next. Attempt any 2. Attempt any 2. दोनच क्वेश्चन तुम्हाला काय करायचे? सॉल्व करायचे. 3 मार्क्स इच. प्रत्येक क्वेश्चन किती मार्क्सचा असणार आहे? 3 मार्क्सचा क्वेश्चन असणार आहे. क्वेश्चन नंबर 9 to 11 means 9 10 and 11. So how many questions? 3 questions. Okay, here also given 3 questions and solve. How many solve? Only 2 questions solve means 6 marks. Here how many questions solve? 4 means 4 2s are 8 marks. 4 2s are 8 marks. Next last section, section number D. Attempt any one. How many questions solve here? Only 1 question solve. Each question how many marks? 4 marks. Okay. Here 12 and 13. 2 questions are given. इथे तुम्हाला 2 क्वेश्चन्स काय केले जाणार आहेत तर दिले जाणार आहे. त्यापैकी तुम्हाला काय करायचं आहे? एक क्वेश्चन काय करायचं तर सॉल्व करायचं आहे. यासाठी किती मार्कासाठी? 4 मार्क्स. जर हे तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर किती मार्क होतात बघा? टोटल जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर हाऊ मेनी मार्क्स? 25 मार्क्स. दिस इज युनिट टेस्ट फर्स्ट अँड सेकंड. ओके, युनिट टेस्ट फर्स्ट अँड युनिट टेस्ट सेकंड क्वेश्चन पेपर द्यायचे. हे तुम्हाला काय करायचं? सॉल्व करायचे. त्याच्यामध्ये 2 मार्काचे क्वेश्चन असणार आहेत. 1 मार्क्स 3 मार्क्स अँड 4. क्वेश्चन पेपर फॉर्मॅट फॉर टर्मिनल एक्झामिनेशन. क्वेश्चन पेपर फॉर्मॅट फॉर टर्मिनल एक्झामिनेशन. ओके, हाऊ मेनी मार्क्स? 50 मार्क्स. ओके, अँड टाइम पिरियड 2 1 hour मीन्स किती असणार आहे तर 2.5 तास तुम्हाला वेळ असणार आहे. त्यामध्ये पण जो काही क्वेश्चन पेपर आहे 50 मार्क्सचा तो 4 सेक्शन मध्ये काय झालेला आहे तर डिवाइड झालेला आहे. A B C and D. ओके, रे सेक्शन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर. सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर. ओके, 2 मार्क्स इच. प्रत्येक क्वेश्चन किती मार्कला असणार आहे? 2 मार्क्सला ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. इथे तुम्हाला किती ऑब्जेक्टिव्ह असणार आहे? 1 to 5. 1 to 5 जे काही क्वेश्चन आहे 1 मध्ये ते 5 ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. हाऊ मेनी मार्क्स? 10 मार्क्स साठी 5 ऑब्जेक्टिव्ह. ईच ऑब्जेक्टिव्ह मीन हाऊ मेनी मार्क्स? 2 मार्क्स. 2 मार्कासाठी एक ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला काय असणार आहे. नेक्स्ट आपण बघितलं. नेक्स्ट क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग. ओके, ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, मोस्ट इम्पॉर्टंट. तर फर्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड मधला सब क्वेश्चन आहे 1 to 4. किती क्वेश्चन आहे? 4. इथे काय? PS शॉर्ट आन्सर क्वेश्चन. PS शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स, व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. 1 मार्क्स इच. प्रत्येक क्वेश्चन 1 मार्क असणार आहे. 1 सेंटेन्स या 2 सेंटेन्स मध्ये जर तुम्हाला काय लिहावं लागणार आहे? आन्सर लिहावं लागणार आहे. तर इथे 4 मार्क्स असतील. नेक्स्ट सेक्शन बी. ओके, सेक्शन बी याच्यामध्ये तुम्हाला अटेम्प्ट एनी 8 म्हणजे 8 क्वेश्चन तुम्हाला काय करायचे? सॉल्व करायचे. प्रत्येक क्वेश्चन जो असणार आहे 2 मार्क्स इच म्हणजे 2 मार्कासाठी प्रत्येक क्वेश्चन असणार आहे. 8 2 16 इथे तुम्हाला 16 मार्काचा सेक्शन जो काय बी आहे तो 16 मार्कासाठी असेल. नेक्स्ट सेक्शन सी. सेक्शन सी जो आहे काय सांगितलेलं आहे? अटेम्प्ट एनी 4. अटेम्प्ट एनी 4. मग किती सॉल्व करायचे? 4 सॉल्व करायचे. ईच क्वेश्चन हाऊ मेनी मार्क्स? 3 मार्क्स म्हणजे प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला 3 मार्कासाठी असणार.
असे किती क्वेश्चन आहेत 40 टू 90, 14 टू 19 पर्यंत जे काही क्वेश्चन्स आहेत प्रत्येक क्वेश्चन किती मार्कासाठी असणार आहे 3 मार्क्स असे तुम्हाला 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे 12 मार्क्स अटेम्प्ट एनी टू फक्त 2च क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे किती क्वेश्चन दिले जाणार आहे 20 21 22 23 आणि 24 ओके 4 क्वेश्चन्स तुम्हाला 4 क्वेश्चन्स दिले जाणार आहे 4 पैकी तुम्हाला किती सॉल्व्ह करायचे ओनली 2 क्वेश्चन्स in long answer question type. This section D is long answer question types question. Here D, how many marks? 8 marks. Okay. This is question paper pattern of terminal exam. Okay. Here terminal exam. Okay. Now annual examination. How many marks? 80 marks annual exam. Okay. Which type is distribution? Question paper format for annual examination. Okay, last question paper format in annual examination. Annual examination in how many marks? 80 marks. Okay, तर 80 मार्काची तुमची काय असणार आहे तर annual exam असणार आहे म्हणजे annual वार्षिक एक्झाम असणार तर त्यासाठी आपल्याला 3 तास वेळ असतो 80 मार्कासाठी याच्यामध्ये तुम्हाला 100% जो काही सिलेबस आहे 11 सायन्सचा तो असणार आहे पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंडचा दोन्ही मधला तुम्हाला 100% जो काही सिलेबस आहे तो सिलेबस असणार तर याच्यामध्ये 80 मार्काचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे इथे 4 पार्ट मध्ये झालेलं आहे सेक्शन ए बी सी अँड डी अशा 4 सेक्शन मध्ये याचं काय झालेलं आहे डिव्हायडेशन झालेलं आहे तर सेक्शन ए मध्ये सिमिलरली सेक्शन ए मध्ये काय असणार आहे एमसीक्यू असणार आहे क्वेश्चन कसा असणार आहे सिलेक्ट अँड राइट द करेक्ट आन्सर सिलेक्ट अँड राइट द करेक्ट आन्सर ईच क्वेश्चन हाऊ मेनी मार्क्स 2 मार्क्स प्रत्येक क्वेश्चन किती मार्कासाठी असणार आहे तर तुम्हाला 2 मार्कासाठी असणार तर याच्यामध्ये सब क्वेश्चन 1 टू 8 असे 8 ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला असणार आहे 8 ऑब्जेक्टिव्ह प्रत्येक ऑब्जेक्टिव्ह हे 2 मार्कासाठी असेल यासाठी आपल्याला 60 मार्क्स असणार आहेत 16 गुण असणार नेक्स्ट जो काय क्वेश्चन नंबर 2 आहे तर क्वेश्चन नंबर 2 आन्सर द फॉलोइंग ओके आन्सर द फॉलोइंग इथं फर्स्ट सब क्वेश्चन दिलेला आहे 1 ते 4 प्रत्येक क्वेश्चन किती मार्कासाठी आहे 1 मार्कासाठी पेअर्स मीन्स व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स तर इथं आपल्याला किती मार्क्स साठी दिलेला आहे 4 मार्क्स साठी काय केलेला आहे दिला गेलेला आहे सेक्शन बी आता सेक्शन बी मध्ये तुम्हाला काय करायचंय 2 मार्क्स किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे 1 क्वेश्चन काय दिला गेलेला आहे अटेम्प्ट एनी 8 2 मार्क्स इच अटेम्प्ट एनी 8 म्हणजे कोणतीही 8 क्वेश्चन तुम्हाला काय करायचे अटेम्प्ट करायचे आहे प्रत्येक क्वेश्चन किती मार्काचा असणार आहे 2 मार्काचा असणार आहे याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 पासून क्वेश्चन नंबर 14 पर्यंत जे काय क्वेश्चन आहे ते सेक्शन बी मध्ये येतील 2 मार्काचे येतील म्हणजे 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 इथं पर्यंतचे सगळे क्वेश्चन्स काय असणार आहे 2 मार्कचे क्वेश्चन असणार आहे शॉर्ट आन्सर फर्स्ट शॉर्ट आन्सर काय असणार आहे फर्स्ट प्रत्येक क्वेश्चन किती मार्काचा असणार आहे तर याच्यामध्ये बी सेक्शन मध्ये 2 मार्काचा असणार आहे ओके 8 क्वेश्चन सोडवायचे यासाठी आपल्याला गुण दिलेले आहे 16 मार्क्स 16 गुण दिलेले आहे नेक्स्ट आहे अटेम्प्ट एनी 8 सेक्शन कोणता आहे सी सेक्शन सी मध्ये प्रत्येक क्वेश्चन किती मार्काचा असणार आहे तर आपल्याला 3 मार्काचा असेल अटेम्प्ट एनी 8 हाऊ मेनी मार्क्स 3 मार्क्स क्वेश्चन नंबर 15 टू क्वेश्चन नंबर 26 ओके प्रत्येक क्वेश्चन आपल्याला 3 मार्काचा आहे त्याच्यामध्ये किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे 8 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे सेक्शन सी मध्ये जर 8 क्वेश्चन सॉल्व्ह केले तर तुम्हाला 24 मार्क मिळणार ओके नेक्स्ट सेक्शन डी मध्ये हा असणार आहे लार्जेस्ट आन्सर क्वेश्चन टाइप ओके लार्ज आन्सर क्वेश्चन टाइप हा शॉर्ट असणार आहे हा शॉर्ट असणार आहे हा फेर शॉर्ट आणि हा असणार आहे एमसीक्यू तर याच्यामध्ये तुम्हाला जे आन्सर आहे ते लार्ज टाइपचे आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर 27 टू क्वेश्चन नंबर 34 याच्यामध्ये जे काही थेरम्स असतील ते थेरम्स किंवा जे काही एक्झाम्पल्स असतील मोठे एक्झाम्पल्स ते तुम्हाला याच्यामध्ये काय केले जातील विचारले जाऊ शकतात प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला अटेम्प्ट एनी 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे प्रत्येक जो काही क्वेश्चन असेल तो किती मार्क्सचा असणार आहे तर 4 मार्क्सचा असणार आहे म्हणजे आपल्याला काय करायचं तर जर आपण काय केलं
5 क्वेश्चन सॉल्व्ह केले तर आपल्याला 20 मार्क्स मिळणार आहेत. ओके, इथं आपला नेक्स्ट कंप्लीट झालेला आहे अॅन्युअल एक्झामिनेशन 80 मार्काचा. आता राहिला तो प्रॅक्टिकल एक्झाम. तर प्रॅक्टिकल एक्झाम काय केलं जातं तर आपण प्रॅक्टिकल्स घेतो. 11वी सायन्सचे 20 प्रॅक्टिकल्स आपल्याला काय करायचे घ्यायचे. त्या 20 प्रॅक्टिकल पैकी त्यानंतर बॅच वाईज आपण क्वेश्चन पेपर सिलेक्ट करतो आणि त्याच्यावर आपण लास्टला अॅन्युअल प्रॅक्टिकल एक्झाम घेतो. तर अॅन्युअल प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन पेपर मध्ये दिसतील. त्याच्यामध्ये 3 क्वेश्चन तुम्हाला काय करावे लागणार आहेत, सॉल्व्ह करावे लागणार आहेत. त्यानंतर प्रत्येक क्वेश्चन 5 मार्काचा असेल. 5 त्रिक 15 मार्क. आणि जे तुम्ही काही जर्नल लिहिलेलं आहे ते जर्नलला किती मार्क असणार आहे, 5 मार्क्स असणार. त्याचं डिस्ट्रीब्युशन किती मार्क, 20 मार्क्स. हे सगळं 200 मार्काचं आहे. 200 मार्काचं कन्वर्जन पर 100 मध्ये केलं जातं, तुमच्या पर्सेंटेज वरती येतं. जर तुम्ही बघितलं फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, IT असेल, त्याच हे सगळे जे काही सब्जेक्ट आहेत ते अॅन्युअल एक्झाम किती मार्काचे असणार आहे, 70. बट मॅथमॅटिक्स काय असणार आहे तर 80 मार्काचं असणार. आणि सेम क्वेश्चन पेपर जे काही 80 मार्काचं फॉर्मॅट आहे, सेम बोर्ड एक्झामला तुम्हाला 12th सायन्सला 12वी सायन्सला सेम बोर्डाचा जो काही पॅटर्न असणार आहे क्वेश्चन पेपरचा तो सेम 80 मार्काचा असा असणार. हे लक्षात ठेवायचं. आपला जो काही क्वेश्चन पेपर असणार आहे तो किती मार्काचा असणार आहे, 80 मार्काचा असणार. ओके, थँक्यू व्हेरी मच.